तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र। ड्रग्ज प्रकरणाशी मंदिरातील पुजाऱ्यांचं काहीही देणं घेणं नाही। तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्यांची प्रतिक्रिया, बदनामी केली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं पुजाऱ्यांनी म्हटलंय। पुजारीची बदनामी चालू आहे आणि ड्रग्ज प्रकरण हे पुजारी मंडळानेच का बाहेर काढलेलं आहे। गेल्या 3 वर्ष सातत्याने चालू होते इथं ड्रग्ज प्रकार, ह्याला आम्ही पुजारींनीच बाहेर काढले ना की आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे। हे कुठेतरी शासनाने थांबवावं। मला तर हे पोलीस प्रशासनाचा एक षडयंत्राचा भाग वाटतो। व्यक्ती दोषी असू शकतो, कुठला समुदाय दोषी असू शकत नसतो। एखादा व्यक्ती चुकलामध्ये तो समुदाय तो समाज चुकला असं होत नाही। मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाला काही गोष्टी बाहेर विनाकारण त्याचा आवापव करून काही गोष्टी त्यांना दाबाच्यात काही की अशी यातनं शंका येते। मंदिरातील व्यवस्थेसाठी हा कायदा केलेला आहे आणि हा कायदा मंदिरामध्ये एखाद्या पुजाऱ्यानं जर व्यवस्थापकासमोर जर गैरवर्तन केलं तर त्याला मंदिराच्या बाहेर काढण्यासाठी तो कायदा आहे, जो की त्या कायद्याचा मंदिर प्रशासन चुकीचा वापर करत आहे। या ड्रग्जच्या प्रकरणाची तर या पुजारी मंडळाचं काही देणं घेणं नाही आणि या माध्यमातून तुळजापूर शहराची व तुळजाभवानीची या ड्रग्जच्या माध्यमातून बदनामी होऊ लागलेली आहे। याचं चौकशी झाली पाहिजे। जे कोणी असतील